तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदांसह कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा 12 जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना नामदार अजित पवार यांनी सत्ता स्थापन करताना भाजप सोबत असलो तरी आम्ही सेक्युलर आहोत। समाजातील अल्पसंख्याक किंवा इतरही समाज घटकांना न्याय देण्यासाठी आमचे कायम प्रयत्न आहेत। कोणत्याही समाजाला एकटं सोडणार नाही, तसेच धर्म समाज जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांनाही सोडणार नाही असे प्रतिपादन केले। यावेळी पक्षाचे राज्यमंत्री निलय नाईक, अमरावती विभागाचे समन्वयक तथा आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, अमोल मिटकरी, मनोज कायंदे, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी यासह पदाधिकारी उपस्थित होते। अल्पसंख्याक समाजाने धीर ठेवावा। येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वांना भरभरून देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार असल्याचेही पवार यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले। विदर्भातील 11 जिल्ह्यात सध्याचे पदाधिकारी फिरून ते काम करणार आहेत। पक्षाचा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर विश्वास आहे। ते विचार शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवायचे आहेत। पक्षात सहभागी होणाऱ्यांना पश्चाताप होण्याची वेळ येणार नाही अशी ग्वाही दिली। येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी जोमाने कामाला लागा। त्या ठिकाणी आपल्या विचारांची सत्ता स्थापन करा असे आवाहनही त्यांनी केले। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यासारखा अनुभवी प्रशासनाचा अभ्यास असलेला नेता पक्षात आहे। त्यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जेवढी प्रतिष्ठा देत प्रेम केले तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक प्रेम केले जाईल असेही यावेळी पवार म्हणाले। दरम्यान सभा सुरू होण्यापूर्वीच खामगावात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली। त्याही परिस्थितीत हजारो कार्यकर्त्यांनी उत्साहीपणे उपस्थिती दर्शवली। माजी आमदार सानंदा यांच्या आवाहनानुसार कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता। MCN न्यूज मराठी करिता खामगाववरून शेख अजीज मोहम्मद। कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे आणि तो वाढवण्याच्या करता या जीवाभावाच्या सहकार्यांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। आपण विदर्भाला विश्वास दिला, विदर्भाला एक काम करून दाखवतोय अशा पद्धतीने कृती दाखवण्याकडे सतत लक्ष ठेवी। तुम्ही कुठेही तुम्हाला एकटं वाटून देऊ नका। माझी एक तुम्हाला विनंती, तुम्ही तुमच्याकडनं कुठली चूक होऊन देऊ नका। जी काही घटना, जो काही कायदा आणि जे संविधान यांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे। मी 12 बलुतेदारांना 18 पगड जातीला एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यामुळं त्याच भूमिकेतनं आम्ही राजकीय जीवनामध्ये कामाला सुरुवात केली। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात, पराभूत झाला म्हणून खचून जायचं नसतं। महाराष्ट्राच्या विकासाचं, पक्ष बांधणीचं काम आपल्याला करायचं आहे। आम्हाला पद मिळाली, उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या लाडक्या बहिणींना पद मिळाली पाहिजे, आमच्या तरुणांना मिळाली पाहिजे, माझ्या वडीलधाऱ्यांना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। खामगाव जिल्हा, अरे आवाज जोरात पाहिजे। पाणी बंद झालं, खुर्चीवर बसा। त्यानंतर दादा महायुतीमध्ये आहे। मी म्हटलं मी पक्ष सोडलेला नाही। दादाचं तत्व, दादाचे विचार हे सेक्युलर आहे, सेक्युलर। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद आता आजपासून प्रामाणिकपणे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार याच्या उत्थानासाठी, माझ्या बहिणा भगिनी याच्या उत्थानासाठी सर्व शक्तीनिशी समर्पित पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। खामगाव जिल्हा, अरे आवाज जोरात पाहिजे। पाणी बंद झालं, खुर्चीवर बसा। त्यानंतर आम्ही मागे लाडकी बहीण योजना आणली, तो कार्यक्रम आमचा चाललेला आहे। त्याचा भाग राज्याच्या तिजोरीत 45,000 कोटीचा वर्षाला पडतो। आम्ही 3, 5, 7.5 आमच्या शेतकऱ्याला मोफत वीज मिळावी
म्हणून महावितरणला त्या विजेचे सगळे पैसे राज्य सरकार भरतं. तो आकडा जवळपास 20,000 कोटी रुपयाचा आहे. म्हणजे जवळपास 65,000 कोटीचा भार उचललेला आहे. आपलं बजेट आहे 7,20,00,000 कोटीचं. 7,20,00,000 कोटी. आणि साधारण बघा, हे सगळं करत असताना त्यामध्ये 3.5 लाख कोटी रुपये सॅलरी, पेन्शन आणि त्या ज्यावेळेस आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जातो त्यावेळेस कुणाला कुठं संधी द्यायची, कुणाला कुठं संधी द्यायची याची चांगली जाणीव गेल्या 35 वर्षात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मी तसा राजकारणामध्ये नौका नाही. 91ला स्वर्गीय सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेस एकत्र काँग्रेस असताना मला संधी दिली गेलेली होती. तेव्हापासून वेगवेगळ्या पदावर मी काम करतोय. त्याच्यावर कुणाला कुठं संधी दिली गेली पाहिजे, योग्य संधी आल्यानंतर त्या गोष्टी निश्चितपणे आमच्याकडनं केल्या जातील. ज्यावेळेस संधी येते त्यावेळेस आम्ही त्या संधीच्या संदर्भातली कार्यवाही करू. झालेलं आहे. आमचे सुनील तटकरे साहेबांचे भाचा आहे, त्यांच्या मिसेस म्हणजे सुंबाई, त्यांचं दुःखद निधन झालं. त्या एअर होस्टेस होत्या तिथं, त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे माहिती घेतलेली आहे आणि जे काही मीडिया दाखवतोय तशाच पद्धतीनं भारतीय किती आहेत, आपले UKचे नागरिक किती आहेत किंवा काही इतर पण देशाचे अतिशय संख्येने कमी असणारे आहेत, त्या सगळ्याची माहिती ही मिळालेली आहे. नावही प्रसिद्ध झालेली आहेत आणि एक फोन नंबर पण दिलेला आहे. कुणाला काही तातडीनं त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची म्हटलं तर नागरिकांना ते उपलब्ध व्हावं अशा प्रकारची व्यवस्था केंद्र सरकारने केलेली आहे.